गोलंदाजी मार्क वरती एक यंगस्टर. सानू गोलंदाजी मार्क वरती आहे. स्ट्राईक एंड वरती अक्षय. अक्षय आयकॉन खेळाडू संघाचा IGPL सीझन 1 मध्ये एक स्टार परफॉर्मर होता अक्षय. सिंगल हँडेड अक्षयने काही मॅचेस आपल्या टीमसाठी जिंकून दिल्या होत्या. तो अक्षय आणि अक्षयची साथ देण्यासाठी नॉन स्ट्राईक एंड वरती आनस. आनस आणि अक्षय ए फॅक्टर मैदानामध्ये. गोलंदाजी मार्क वरती सानू. मॅच नंबर 2 दुसऱ्या दिवसातील. येस लेट्स प्ले. अफसर भाई आणि ते समवेत शिवशंकर काका ॲज अ अंपायर आपल्याला या मॅच साठी लाभलेत. अक्षय यांच्यासाठी हा फटका अलोंग द कार्पेट. समोर खेळल्यात. थोडीशी मिसफिल्ड वरती लगेच सिंगल घेतली आहे. डॉट बॉल. समाधान भाई ओनर आहेत सचिन 11 संघाचे. ते आमच्या समवेत जोडले गेले. बॅक टू द बॉलर. ओढ कॅच. क्विक रिस्पॉन्स दाखवला गोलंदाजाने. ज्या प्रकारे अटेम्प्ट केला होता कॅचचा सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच कंप्लीट केला. सुंदर कॅच. Comme d'habitude on est calé, comme toujours ça va aller. On te met la grâce à gogo, tous ensemble on fait le show. On t'invite à la magie, y'a pas de raccourci. Oublie tes soucis, c'est bien faire la fête. अश्विन. अश्विन यांचा कव्हरच्या दिशेला फटका. बॅटिंग टीम अश्विन यांचा ओरिजिनल नाव सांगायचं आम्हाला. नाव काय आहे त्यांचं? कोकरे. अश्विन अंपायर आमचे बॅटिंग साठी गेलेत. आता मात्र मजा येणार आहे. स्टेप आउट केलाय मात्र त्यांना बीट केलाय गोलंदाजाने. यंगस्टर आहे मात्र काय गोलंदाजी करतोय. प्रभावित गोलंदाजी. बऱ्याचशा गोलंदाजाने या सीझन मध्ये प्रभावित केले. काल एक गोलंदाज होते जितू. काय गोलंदाजी करत होते. लेफ्टी बॉलर मात्र त्यांचा क्लास होता त्यांच्या गोलंदाजीमध्ये. त्याच प्रकारची गोलंदाजी एक रायटी बॉलर सानू यांच्या माध्यमातून बघायला मिळते. शफल झाले तिकडे लॉंग लेगच्या दिशेला हा फटका बघायला मिळाला. धावा मिळतील त्या 2. या 2 रन्सने 3 रन स्कोर कार्डवरती लागलेत. पहिल्या ओव्हरच्या संपल्यानंतर फक्त 3 रन्स खर्च केल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये सानू याने. आजच्या ज्या 4 टीम्स खेळतात शर्मा रॉकर्स संघ त्यांचे आमचे शर्माजी थँक्यू सो मच. तुमच्या माध्यमातून एक टीम IGPL सीझन 2 मध्ये तुम्ही उतरवलेत त्याबद्दल तुमचा मनपूर्वक आभार आहेत. त्यानंतर ॲलेक्स देवेंद्र यांचा सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्स ॲलेक्स बाय. तुमच्या माध्यमातून एक टीम IGPL सीझन 2 मध्ये आम्हाला खेळताना बघायला मिळाल्या. त्या खेळाडूंना तुमच्या माध्यमातून जी संधी या मैदानावरती मिळाली त्याबद्दल मनपूर्वक आभार. आमचे सचिन 11 संघाचे कर्णधार समाधानजी इथे उपस्थित आहेत. मुख्य व्यासपीठावरती त्यांचं सहर्ष स्वागत आहे आणि त्यांना सुद्धा मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतो की जर स्पॉन्सर्सच नाही मिळणार कोणती टीम उतरवण्यासाठी मैदानामध्ये तर खेळ होऊ शकत नाही आहे. सो स्पॉन्सर्स खूप जास्त महत्त्वाचे आहेत. कहते ना की कोणतंही सोंग करता येतं मात्र पैशाचं सोंग करता येत नाही आणि तो विश्वास
आणि क्रिकेटची आवड असणं गरजेचं आहे. स्पॉन्सर बनण्यासाठी सुद्धा एक मोठं मन असणं गरजेचं आहे आणि त्या मोठ्या मनाचे दिलदार माणसं आम्हाला लाभलेत, ते 12 ओनर्स. शॉर्ट बॉल अक्षय यांच्यासाठी पुल केलाय आणि चेंडूला गोल केलाय. फुल पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल षटकार. षटकारानंतर कॅचची संधी आहे. कॅच खालती जयेश दर्शनम आणि जयेश कॅच ड्रॉप करणार नाही आहे. संघाचा आयकॉन खेळाडू, स्टार खेळाडू, सर्वात जास्त विश्वास ज्या संघाला ज्या खेळाडू होता तो एक षटकार खेचून डगआउटच्या दिशेने रवाना झाला आहे. टिट फॉर टॅट, ईट का जवाब पत्थर से दिला गोलंदाजाने. व्हाट अ बॉलिंग. टीमचे कॅप्टन बॅटिंगसाठी आलेत मैदानामध्ये. इनॅट नंबर 4 नरेन. सुंदर गोलंदाजी. पहिले सानू एक यंगस्टर बघायला मिळाला आणि आता त्याची साथ देण्यासाठी रितेश, त्यांची संघाचे ओनर समाधानजी आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्स मधनं या मॅचचा आनंद घेत आहेत, व्यासपीठावरनं मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे IGPL सीझन 2 मध्ये. यावेळेला थोडासा जास्तच बाहेर बॉल आहे, आउटसाइड द ऑफ स्टंप. इट्स अ वाईड बॉल. आमचे विकी ॲज अ विकेट किपर बघायला मिळतात. दोन यंगस्टर चांगल्या प्रकारे प्रभावी कामगिरी मैदानामध्ये त्यांची बघायला मिळते. हो, यावेळेला बॅटची आउटसाइड एज तिकडे थर्ड मॅनच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झालाय, मिळतीये ती फक्त सिंगल. एक षटकार खिचला होता रितेश यांच्यावरती, त्यानंतर लगेच स्ट्रॉंग कमबॅक बघायला मिळाला. लगेच विकेट घेतली अक्षय यांची. जो अक्षय हावी ठरायला सुरुवात झाला होता, त्याची बॅटिंग चांगली व्हायला सुरुवात झाली होती, त्याला मात्र डगआउटच्या दिशेने पाठवलं. आता आमच्या सर्वच टुर्नामेंटसाठी जे अंपायर आम्हाला बघायला मिळतात ते आमचे अश्विन बॅटिंग करतात. अश्विन सर. शॉर्ट बॉल पुल करायचा होता. विकेटच्या मागे बॉल जातोय, तिकडे धाव मिळेल ते फक्त एक. अजूनपर्यंत तो मोमेंटम सर्च करतात, मिळाला नाहीये. बॉल टाइम होत नाहीये, मिडल होत नाहीये. प्रॅक्टिस खूप गरजेचं आहे. प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे क्रिकेटमध्ये. बिना प्रॅक्टिस क्रिकेट हा सिम्पल गेम नाही आहे. या झटपट क्रिकेटमध्ये ज्यांची प्रॅक्टिस चांगली त्यांचा खेळ परफॉर्मन्स चांगला बघायला मिळेल. नरेंद्रचा फटका मागच्या दिशेला, तिकडे खेळाडू आहेत बॉलवरती पोचतील तोपर्यंत मिळते सिंगल. एक 6, त्यानंतर विकेट घेऊन मात्र आता फक्त 2 सिंगल कन्सिडर केले. सुंदर गोलंदाजी रितेश यांची बघायला मिळाली. 2 ओव्हर 13 रन, 2 फलंदाज बाद झालेत. सुंदर सुरुवात गोलंदाजी करणाऱ्या टीमची सचिन 11 संघाची बघायला मिळते. त्यांचे ओनर मॅचकडे पूर्ण फोकस मोडमध्ये बघतायत, कारण की त्यांचे दोन्ही यंगस्टर पहिले जे वापरलेत त्याने प्रभावित कामगिरी केली आहे. आता मात्र कोण गोलंदाजी करणार? नवीन बॉलर विवेक.
विवेक यादव. किसन देवेंद्र यांच्या माध्यमातून जर मेडन ओव्हर टाकली तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. स्ट्राईक एंड वरती या नरेन आहेत. पहिलाच बॉल फुलटॉस आहे. अश्विन यांना बीट केलं होतं बॅटच्या आउटसाइड एज लागून, मात्र इकडे या पॉइंटचे क्षेत्ररक्षक जे थोडेसे बॅकवर्ड पॉइंटला आहेत त्यांच्या हातात बॉल गेला. विकी यांच्या हातामध्ये फील्ड केला बॉलला. तिकडे डॉट बॉल आलाय. लेफ्ट आर्म ऑफ ब्रेक गोलंदाजी. काय सुंदर बॉल बघायला मिळाला. पडल्यानंतर जो बाउन्स बघायला मिळाला. हा खूप जास्त बाहेर निघाला बॉल. इट्स अ वाईड बॉल. वाईडच्या स्वरूपात एक्स्ट्राचे 1 रन, वाईड +1 अशा 2 रन्स मिळाल्या. नरेन यांचा हा फटका क्रॉस बॅटेड खेळल्यात. जेवढे शफल झाले त्याहून अजून लांब बॉल त्यांच्यापासून ठेवण्यात आलाय. चांगला टप्पा. त्यानंतर वळण बघायला मिळालं बॉलला. ऑफ कट करतायत. पडल्यानंतर बॉल बाहेर निघतोय. जर या लाईनला कट करायचं आहे, त्या स्विंगला कट करायचं आहे तर बॉलच्या लाईनवरती येणं गरजेचं आहे. शफल मुवमेंट खूप जास्त करणं गरजेचं आहे. अशा वेळेला गोलंदाज हावी ठरतोय. खडे खेळण्याचा प्रयत्न. तिकडे डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक पियुष बॉलवरती आलाय. बॉलला फील्ड करेल, फेकेल तोपर्यंत फक्त मिळते ती सिंगल. पियुष आणि जयेश हे दोन्ही ब्रदर्स आपल्याला खेळताना बघितले. काल जयेश यांचा संघ क्वार्टर फायनलमध्ये, पियुष यांचा संघ क्वार्टर फायनलमध्ये हरला. मात्र चांगला खेळ त्याने केला होता. या वेळेला मात्र क्रॉस बॅटेड खेळले. तिकडे धावा मिळतील त्या 2. 5 बॉल झाले त्या ओव्हरमध्ये. रन्स आल्यात त्या 19. एकच षटकार इनिंग मध्ये आला. बाकी या गोलंदाजाने शांत ठेवलंय सर्वच फलंदाजांना. या वेळेला इनसाइड आउटचा फटका. चेंडू बराच वेळ हवेत आहे आणि या वेळेला डिस्टन्स ओके कव्हर करू शकलेला नाहीये. डिक्लेअर झोन मध्ये बॉल गेला. तिकडे धावा मिळतील त्या 2. हा 2 रन्सने स्कोर कार्ड पुढे गेलाय. 3 ओव्हर 21 रन स्कोर कार्ड वरती आहेत. 7च्या सरासरीने स्कोर कार्ड चाललाय. यानंतरची मॅच विनर वर्सेस विनरची असणार आहे. लीग फॉर्मॅट आपण बघतोय जिकडे पहिल्या मॅचेस लीग स्टेजच्या मॅच, त्यानंतर विनर वर्सेस विनर, त्यानंतर एक दोन्ही टीम ज्या पहिल्या 2 मॅचेस हारल्यात लुजर वर्सेस लुजरची मॅच, मग एक विनर वर्सेस विनर मध्ये जिंकलेली टीम आणि लुजर वर्सेस लुजर मध्ये जिंकणारी विनर वर्सेस विनर मध्ये हारणारी टीम आणि लुजर वर्सेस लुजर मध्ये जिंकणारी टीम त्यांना एक एक्स्ट्रा संधी पुन्हा एकदा क्वार्टर फायनल मध्ये जाण्याची. आणि नेक्स्ट मॅच विनर वर्सेस विनर जो जिंकेल तो शेवटची मॅच क्वार्टर फायनलची मॅच खेळेल आजच्या दिवसामध्ये. त्यासाठी ही दोन्ही टीम प्रयत्न करतायत विनर वर्सेस विनरच्या मॅचमध्ये पोहोचण्याचा. बॉलिंग एंडमध्ये ओमकार. शॉर्ट बॉल. जेवढी अपेक्षा होती बाउन्सची तेवढा बाउन्स मिळाला नाहीये. स्विंग अँड मिस हा फटका बघायला मिळाला. 21 रनवरती स्कोर कार्ड आपल्याला स्थिर बघायला मिळत आहे. या वेळेला पुल केलाय समोरच्या दिशेला. जेवढं डिस्टन्स पाहिजे तेवढं डिस्टन्स मिळालंय आणि 6 धाव्यांसाठी या चेंडूला पुल करून गुल केलाय. एक सुंदर फटका. कॅप्टन्स इनिंग आता पेश करायला सुरुवात केली आहे टीमचे कॅप्टन नरेन यांच्या माध्यमातून. आम्हाला सुद्धा लास्ट मोमेंट पर्यंत बॉलला वॉच करावं लागतंय.
बाउन्सरचा प्रयत्न, मात्र चेंडू खूप जास्त हाईट घेतली बॉलने. हेड राईटच्या वरतून तर बॉल गेला तर तो वाईड कन्सिडर करण्यात येतो आणि तो वाईडचा इशारा आमचे लेग अंपायर शिवशंकर काका यांचा बघायला मिळाला. वाईड एक्स्ट्राची एक रन. लोअर फुल टॉस ज्याला पिक केलं आणि हो काय फिल्डिंग बघायला मिळाली तिकडे आपल्या टीमसाठी. त्या खेळाडूने धाव वाचवल्या त्या म्हणजे 5 रन्स. सुंदर सेव्ह, क्लीन सेव्ह बघायला मिळाला. येस, आता मात्र समोरच्या दिशेला हवेचा फॅक्टर सुद्धा बघायला मिळतोय. ज्या प्रकारे बॉल ट्रॅव्हल होतोय समोर, दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, बॉल त्याहूनही जास्त बाहेर बघायला मिळाला. आउटसाइड ऑफ स्टंप, वाईड बॉल. आता या ओव्हरमध्ये रन येणं सुरुवात झाली आहे. 30 रन स्कोर कार्डवरती आहेत. 3.3 ओव्हरचा खेळ झाला. 9 बॉलचा खेळ बाकी. पहिल्या मॅचमध्ये 51 आरामात चेस झाल्यात. 51 आरामात चेस झाल्यात. 3 बॉल बाकी आहेत या ओव्हरमध्ये. या ओव्हरला मोठा बनवण्याचं काम करावं लागेल. अश्विन यांना सुद्धा चांगली बॅटिंग करावी लागेल आता. हां, चांगल्या प्रकारे पुल केला. तिकडे 2 रन्स मिळतील. मुंबई क्रिकेटची खासियत आहे या 2D 1D हा रन्स तुम्हाला मुंबई क्रिकेटमध्ये बघायला मिळतात. तिकडे 360 मैदान असतं, पार्क असतात, तिकडे स्पोर्ट्स अकॅडमी असतात. अशा वेळेला समोर बॅटिंग करणं जी मजा असते समोर षटकार बघण्याची ती फक्त मुंबई क्रिकेटमध्ये आपल्याला बघायला मिळते. या वेळेला क्रॉस बॅटेड खेळले. तिकडे सुद्धा सेम रिझल्ट. 2 रन 34 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. ही ओव्हर बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी खूप चांगली बघायला मिळाली. एक षटकार आला, त्यानंतर बऱ्याच रन्स या ओव्हरमध्ये आल्यात. शेवट कशा प्रकारे करणार अश्विन या ओव्हरचा. ओमकार यांचा हा बॉल वाईड बॉल. 35 रन स्कोर कार्डवरती 35. मी इनिंग ब्रेकमध्ये विनंती करेल, शर्माजी इथे उपस्थित आहेत, त्यांच्या माध्यमातून शर्मा रॉकर्सचा संघ मैदानामध्ये खेळताना दिसतोय की तुम्ही तुमचा सन्मान स्वीकारायचा आहे. हो, सुंदर फ्लिकचा फटका. त्या प्रकारे बॉल येऊ दिला पॅड्सवरती. तिथून मात्र चांगला दर्जेदार फ्लिक, दर्जेदार पिकअप बघायला मिळाला. अश्विन सुंदर बॅटिंग करतायत, चांगली साथ देतात नरेन. एक चांगली पार्टनरशिप बनते. 2 रन्सने 37 रन स्कोर कार्डवरती आहेत. 4 ओव्हर 37. विशाल भाई, जयेश यांचा पहिला बॉल वाईड. एक्स्ट्राच्या बऱ्याच रन खर्च करतात. एवढं लक्षात ठेवावं लागतं की एक्स्ट्राचे जेवढे रन तुम्ही खर्च करता सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला बनवायचे आहेत. विकेट मिळाल्या, ज्या विकेटची गरज होती, कारण की चांगली पार्टनरशिप बनायला लागली होती. त्या पार्टनरशिपला ब्रेक केलाय. कॅप्टनची विकेट घेतली. कॅप्टन बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज बॅटिंगसाठी गेलाय. बॅटिंग टीम, तुमचा एक खेळाडू आम्हाला नावं सांगण्यासाठी पाठवा, कारण की आम्हाला नाव माहिती नाही. रिषभ चांगली बॅटिंग केली, एक षटकार खेचला, बरेच सिंगल डबलचा खेळ केला नरेनने. हां, ऋषी बॅटिंगसाठी रिषभ ऋषी मैदानामध्ये गेलेत.
शॉर्ट बॉलला पुल केला, तिकडे रन्स मिळाले आता दोन दोन रन्सवरती जास्त भर देतात या मैदानावरती. त्यांना माहिती आहे जेवढे जास्त 2 रन्स येतील तेवढा स्कोर कार्ड हलतं राहील, तेवढं स्कोर कार्ड वाढतं राहील. आणि जयेश एक विकेट घेतात. एक वाईड या ओव्हरमध्ये बघायला मिळाला, एक डबल. लास्ट ओव्हर आहे स्लॉग ओव्हर, ज्याच्यामध्ये 15 ते 20 धावा बनवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे खऱ्या अर्थाने बॅटिंग करणाऱ्या टीमला. यावेळेला समोरच्या हेलिकॉप्टर तिकडे क्षेत्ररक्षक आहे 38 सर्कलमध्ये. सुंदर फिल्डिंग, तेवढाच चांगला थ्रो आणि रनआउट स्वरूपात फलंदाज बाद होत आहेत ते म्हणजे ऋषी. जसा इनिंग ब्रेक होईल मी विनंती करेल आमचे आयोजक कमिटी IGPL कमिटीला की या शर्मा रॉकर्स टीमचे ओनर शर्माजी इथे उपस्थित आहेत. शर्माजी यांचा एका शुभ सन्मान, एक विशेष सन्मान आपण करूया. पॅकर्सचा सन्मान करणं खूप गरजेचं आहे. त्यांच्या माध्यमातून संघ मैदानात खेळताना बघायला मिळतात, त्यांच्या माध्यमातून या खेळाडूंना संधी मिळते. अशा दिलदार माणसांचा सत्कार करणं आवश्यक आहे आणि ते डिझर्व सुद्धा करतात. शॉर्ट बॉल अश्विन पुल करतात. अश्विन यांनी ओळखलंय जेवढे जास्त डबल्स येतील तेवढे जास्त स्कोर कडे धावा लागल्या जातील. आप आइए स्टेज पे बैठ के मैच का आनंद लीजिए. वेलकम यू टू सीजन 2. वाइड बॉल, येस. 43 रन स्कोर कार्ड वरती आहेत. 43. इथे विकेटची संधी निर्माण झाली आहे. तिकडे क्षेत्ररक्षक बॉलवरती येतात. यंगस्टर एवढी सुंदर त्यांनी रितेश यांनी बॉलिंग केली होती तेवढी सुंदर ते फिल्डिंग सुद्धा करतात आपल्या टीमसाठी. आणि समाधान यांच्या टीममध्ये आपल्याला सचिन 11 संघामध्ये यंगस्टर्स बरेचसे बघायला मिळतात आणि त्या यंगस्टर्सने चांगली फिल्डिंग केली, चांगली बॉलिंग केली. तर बॅटिंग कशा प्रकारे करणार सेकंड इनिंगमध्ये याच्याकडे लक्ष असेल, कारण की एक मिक्स आपल्याला जेव्हा प्रीमियर लीग असते तेव्हा मिक्स कॉम्बिनेशन बघायला मिळतं. जेव्हा एक्सपिरियन्स खेळाडू, यंगस्टर, त्यानंतर लेजंड खेळाडू एकत्र येऊन टीम बनते आणि अशा वेळेला यंगस्टर्सकडे जास्त संधी असते समाधानजी, की त्यांना त्यांचा परफॉर्मन्स जर चांगला झाला तर त्यांचं क्रिकेट मोठं आहे, कारण की इथून त्यांची जर्नी स्टार्ट होते. जेवढं जास्त ते प्रभावित करतील तेवढे त्यांचे लेजंड खेळाडू आहेत, त्यांचे सिनियर खेळाडू आहेत, ते त्यांना जास्तीत जास्त चान्स देतील. पहिले तुम्ही सिटी क्रिकेटमध्ये एंटर करता, त्यानंतर मग ओपन हाफमध्ये एंटर करता, मग ओपन क्रिकेटमध्ये एंटर करता. अशा सगळ्या लेवल्सने तुम्हाला क्रिकेट खेळायला मिळत्या. अजून एक कॅचची संधी, खांद्याचा वापर केला होता चांगला. तिकडे क्षेत्ररक्षक लॉलीपॉप कॅच ड्रॉप केलाय, लॉलीपॉप कॅच. आणि बघता बघता इकडे धावा धावून पूर्ण केल्या. अंपायर किती रन आहे त्या बॉलवरती? 3 धावा धावून पूर्ण केल्या. कॅच घेतली असती तर 1 पण रन नसती गेली. इकडे कॅच ड्रॉप केली, कॅच ड्रॉप नंतर धावा बघायला मिळाल्या त्या 3 रन्सने इनिंग कंप्लीट केली आणि 46 रन स्कोर कार्डवरती आहेत. 30 बॉलमध्ये 47चा टार्गेट ठेवलाय. चला बॅटिंग टीम बाहेर यायचं लवकर. आणि मी आमचे कमिटी मेंबर्स विशाल यांना विनंती करेल की आमच्या मुख्य व्यासपीठावरती 1 मिनिट डीजे थांबायचं आहे. शर्मा रॉकर्स संघाचे ओनर्स शर्माजी उपस्थित आहेत, त्यांचा इकडे एक विशेष सन्मान करायचा आहे. एक सन्मान चिन्ह देऊन आपली आठवण IGPL सीझन 2 ची सन्मान चिन्ह देऊन शर्माजी यांचा इकडे आपण सत्कार करणार आहोत. मी त्यांना विनंती करेल की आमचे स्पॉन्सर्स बॅनर आहे शर्माजी, आप हमारे साथ वहाँ पे आइए. आणि विशाल यांना विनंती करेल की शर्माजी यांचा शुभ सन्मान आपण करायचा. आणि आमचे कॅमेरामॅन त्यांना विनंती करेल, तौसिफ कॅमेरामॅन. शर्मा रॉकर्स संघाचे ओनर शर्माजी यांचा इथं आपण शुभ सन्मान करतोय. थैंक यू शर्मा जी, आपका जो सपोर्ट हमें
मिला है IGPL सीजन 2 हमेशा याद रहेगा और आने वाले नेक्स्ट सीजन में भी हम इसी तरह का सपोर्ट और गाइडेंस की उम्मीद करेंगे आपसे. आपकी टीम को नेक्स्ट मॅच के लिए बहुत बहुत शुभकामनाएं. तुमच्यासाठी नेक्स्ट मॅच डू ऑर डाय असणार आहे. अशा वेळेला टीमचा परफॉर्मन्स चांगला होणं गरजेचं आहे. पहिल्या 2 मॅचेस नंतर पहिल्या 3 मॅचेस विनर वर्सेस विनरच्या मॅच नंतर नॉकआउट मॅचेस स्टार्ट होतात लीग फॉर्मॅटमध्ये आणि त्या नॉकआउट मॅचेस बघण्याला एक वेगळीच मजा असते. आणि ओपन क्रिकेटने आपल्याला हा फॉर्मॅट दिलाय. ओपन व्यावसायिक क्रिकेटमध्ये हा फॉर्मॅट 4 टीमचा फॉर्मॅट आपल्याला सगळ्याच जागी बघायला मिळतो आणि तोच फॉर्मॅट आपण IGPL सीझन 2 साठी वापरलाय. IGPL 2 ची पूर्ण कमिटी त्यांचा कौतुक करणं गरजेचं आहे. ज्या प्रकारे त्यांनी ऑर्गनाईज केली आहे PM म्हात्रेचे स्पोर्ट्स अकॅडमीचे भव्य दिव्य मैदान, एक सुंदर मैदान, मैदानाच्या दोन्ही बाजूला ज्यावेळी जी ग्रीनरी बघायला मिळते. तीस बॉल आणि 47 रन्सची गरज आहे. आणि मॅच कंप्लीट झाल्यानंतर आपल्या व्यासपीठावरती हा बॉल द्यायचा आहे. समाधानजी सावंत यांच्या माध्यमातून सचिन 11 टीम मैदानामध्ये उतरली आहे. त्यांचा सुद्धा आपण इकडे सत्कार करूया, सन्मान करूया इनिंग ब्रेकमध्ये, मॅच ब्रेकमध्ये. 30 बॉल आणि 47 धावांची गरज आहे. 30 बॉल 47 रन्स टू विन. पहिल्या मॅचमध्ये 51 चेस झाल्या होत्या. या मॅचमध्ये चेस करायच्यात 47. ओपनिंगची जोडी मैदानामध्ये गेली आहे. विशाल आणि रोहन स्ट्राईक एंड वरती आहे. विशाल संघाचा कर्णधार, नॉन स्ट्राईक एंड वरती रोहन स्ट्राईक बॉलर. पहिल्याच बॉलवरती आली आहे सिंगल. जे ऑन साइडला प्रॅक्टिस करतात, खेळतात मैदानाच्या बाहेर, त्यांना प्लीज विनंती आहे. आणि जे पत्र्यावरती बॉल बॉय क्रिकेट खेळतात, तुमचा जे काम आहे बॉल बॉयचं त्याच्याकडे थोडं लक्ष द्या प्लीज आणि खेळू नका. बॉल आतमध्ये येतोय. हा चांगला फटका आहे. तिकडे क्षेत्ररक्षक दर्जेदार फिल्डिंग, मागे धावत असताना अशा प्रकारची फिल्डिंग, तेवढाच दर्जेदार थ्रो. चांगलं क्रिकेट मैदानामध्ये. पहिले सुंदर शॉट, त्यानंतर सुंदर फिल्डिंग. म्हणजेच काय तर सुंदर क्रिकेट मैदानामध्ये बघायला मिळालं. सचिन 11 संघ बॅटिंग करतोय. धावा चेस करायच्यात 47. पॉवर प्लेची ओव्हर चालू आहे. पुल केलाय, दमदार पुल आहे 2 धाव्यांसाठी. बॉलिंग साठी आपल्याला ऋषी बघायला मिळतात. 3 बॉलवरती 5 रन झाल्यात. सुंदर स्टार्ट झालं या मॅचला. सेकंड इनिंगला रनचेसला सुंदर स्टार्ट. विशाल आणि त्याच्यासोबत रोहन. स्लॉट मधल्या बॉलला स्टँड अँड डिलिव्हर पार्किंग प्लॉट मध्ये 6 धावांसाठी पाठवलंय सचिन 11 संघाचा ब्रँडेड षटकार. थँक्यू थँक्यू. सुंदर बॅटिंग.
ज्या बॅटिंगची गरज आहे, ज्या बॅटिंगची मागणी आहे मैदानामध्ये, तसा पुरवठा मैदानामध्ये रोहनच्या माध्यमातून होतोय. पॉवर प्लेची ओव्हर आहे, वॅकंट एरिया भरपूर आहे. चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर आलाय. या चौकाराच्या साहाय्याने पहिली ओव्हर समाप्त झाली आहे. एक ओव्हर नंतर स्कोर कार्ड वरती रन्स लागलेत, ते म्हणजे 17 रन्स. जो भी तेरे सामने आएगा वही तेरे आगे टिक पाएगा. जो भी तेरे सामने आएगा तू कर दे धमाका. सब देखें आज तमाशा. तू कर दे धमाका. हर बॉल को दे तमाचा. दे चौका दे छक्का. आज हो जाए धूम धड़का. 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 दे चौका दे छक्का. धूम धड़का. क्या फोड़े क्या तोड़े तू ना किसी को भी छोड़े ना ना. गोलंदाजी मार्क वरती तुषार बघायला मिळतात. रुया पार्क 11 संघ फिल्डिंग करतोय. धावा डिफेंड करायच्या होत्या 47. पहिल्या ओव्हर मध्ये बनल्यात, त्या म्हणजे 17. 24 बॉल 30 रन. इक्वेशन खुल्लं केलंय, सिंपल केलंय. रोहन यांच्या बॅटिंगने एक चौकार, एक दर्जेदार षटकार. डॉट बॉल आलाय. पहिला बॉल वाईड होता, त्यानंतर आलेला डॉट बॉल. 18 रन स्कोर कार्ड वरती आहेत. इनसाइड आउटचा फटका फसलाय. चेंडू बराच वेळ हवे ते. खूप सारे क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे लगान सारखे 4 क्षेत्ररक्षक आलेले. कॉल करणं गरजेचं होतं एका क्षेत्ररक्षकाने आणि कॅच घ्यायला पाहिजे होती. पहिल्या ओव्हरमध्ये धावा खर्च आले 17. अशा वेळेला विकेट येणं गरजेचं आहे रुया पार्क 11 संघासाठी. त्याच्या ऑपोजिट मध्ये विशाल संघाचा कर्णधार 2 रन्स पूर्ण करतोय धावून. 20 रन स्कोर कार्ड होते लागलेत. शॉर्ट बॉल, फाईन लेगच्या दिशेला बॉल एका धावेसाठी ट्रायव्हल झाला. 21. दोन रन्स. 23 रन स्कोर कार्ड वरती आहेत. 19 बॉल 24. 19 बॉल 24 रन. सचिन 11 टीम एक चांगल्या स्थितीमध्ये बघायला मिळत आहे. चांगल्या पोझिशन मध्ये गेलेत. रोहन मात्र दर्जेदार बॅटिंग करतायत. ज्या प्रकारे
बॉलची लेंथ रीड करतायत, बॉलपर्यंत रीच करतायत, स्वतःला घेऊन जात आहेत, शफल मुवमेंट एकदम ओके मध्ये काम चाललंय त्यांचं. या 2 रन्सने 25 रन स्कोर कार्डवरती लागलेत 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. आता धाव बनवायच्या आहेत त्या 22. 18 बॉलमध्ये 22चं इक्वेशन आहे. संघाचे ओनर आमच्या समवेत बसलेत आणि त्यांचं पूर्ण लक्ष आहे मॅचकडे. चांगल्या पोझिशनमध्ये तुमची टीम. इथून मॅच सिम्पल आहे कारण की ओपनिंगची जोडीने 25 रनचा स्टँड दिला आहे. 18 मध्ये 22 बनवायचे आहेत. इथे विशाल यांचा अप्रोच कसा बघायला मिळणार कारण की रोहन आक्रमक बॅटिंग करतोय. रोहनची फक्त साथ देणं गरजेचं आहे आणि ते काम विशाल करणार का लास्ट पर्यंत. अठरा बॉल 22. विनर वर्सेस विनरची मॅच खेळायची. आता धावा डिफेंड कराव्या लागतील 22 आणि त्या बनवाव्या लागतील सचिन एलवेन टीमला. अक्षय हलक्या हाताने फ्लिक केलाय तिकडे. क्षेत्ररक्षक बॉलवरती येईल, फील्ड करेल तोपर्यंत 1 रन धावून पूर्ण झाली आहे. 17 बॉल 21चं समीकरण आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये इरादे स्पष्ट केले रोहन यांनी की कोणतेही प्रेशर न घेता बॅटिंग करायची आहे. त्यांना लायसन्स टू हिट देऊन मैदानामध्ये पाठवलंय. खूप सुंदर बॅटिंग, सुंदर टाइम करतायत बॉलला. प्रेक्षकांची मनं जिंकतात. पुन्हा एकदा आलेल्या तमाम प्रेक्षकांचा, खेळाडूंचा, संघ मालकांचा IGPL सीझन 2 मध्ये सरसे स्वागत आहे. हो, क्रॉस बॅटेड इथे खेळले होते मात्र बॉल पायावरती लागलाय, बॉडीवरती आदळलाय, डॉट बॉल आलाय. अक्षय बॅट्समनला फॉलो केलं. जेवढं बाहेर बॅट्समन निघाला तेवढंच बाहेर चेंडूची पिचिंग बघायला मिळाली. चांगल्या स्पीडमध्ये हा बॉल डिलिव्हर केला होता. होय, तेच तर बॉल नंतर स्लोवर टाकण्याचा प्रयत्न फलंदाजाने ओळखला आणि वाईड लीव्ह केला बॉलला. वाईडच्या स्वरूपात 1 रन स्कोर कार्डवरती एक्स्ट्रा ॲड होईल. 27 रन स्कोर कार्डवरती. 16 बॉल 20 रन्स टू विन. यानंतरची मॅच विनर वर्सेस विनर असणार आहे. पहिली मॅच ज्या संघाने जिंकली आहे आर्यन स्पार्टन्स. अलेक्स भाई विनंती आहे टॉससाठी रेडी राहायचं आहे. शॉर्ट बॉल वरती तुटून पडलेत. पुलचा एक देखना दर्जेदार ब्रँडेड शॉट IGPL सीझन 2 चा. थँक्यू डीजे. आता मात्र घाई लागली आहे मॅच कंप्लीट करण्याची रोहन यांना. ज्या प्रकारे बॅटिंग करतायत. हो, यावेळेला सुद्धा स्टँडर्ड डिलिव्हर करायचं होतं. पडल्यानंतर बॉल खालती राहिलाय मात्र बॅट सुंदर पद्धतीने फिरतीये मैदानामध्ये, चालतीये बॅट मैदानामध्ये. आज बॅट्समनचा दिवस चांगला बघायला मिळतोय. पहिल्या मॅच मध्ये रवी लिंगन यांची दर्जेदार बॅटिंग. सेकंड इनिंग मध्ये जय यांची दर्जेदार बॅटिंग. या इनिंग मध्ये रोहन यांची दर्जेदार बॅटिंग बघायला मिळतीये. या वेळेला हाफ हार्टेड फटका कारण की या बॉल पडल्यानंतर स्लो झाला होता, टर्न झाला होता. तिकडे थ्रो चुकीचा बघायला मिळतोय. बॅकअप सुद्धा नाहीये. अशा वेळेला 2 रन्सचं कन्व्हर्जन 3 रन्स मध्ये केलंय. हा, या ओव्हर नंतर पाणी घेऊन जा मैदानामध्ये बॅट्समॅन साठी. सुंदर पिक केलाय बॉल आणि 6 धाव्यांसाठी टिक केलाय. व्हॉट अ हिट. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट हा फटका बघायला मिळाला.
विशाल छोटा पॅक बडा धमाका मैदानामध्ये केलाय. षटकार. सरोवर से दुनिया वालों कोई नजर ना हमसे डालो चाहे जितना जोर लगा लो सबसे आगे होंगे हम हमने क्या है तुम भी करो हमने कहा है पाच रन्सची गरज आहे फक्त जिंकण्यासाठी. 12 बॉल बाकी आहेत. स्ट्राईक वरती रोहन. षटकाराने मॅच फिनिश करणार का? फुलटॉस रोखलं स्वतःला. तिकडे फिल्डर थोडीशी चुकी करतायत आणि लगेच रिस्पॉन्ड केलंय नॉन स्ट्राईक एंडच्या फलंदाजाने विशाल याने. या इनिंगमध्ये विशाल याने जी साथ दिले रोहन यांची दर्जेदार पार्टनरशिप बघायला मिळाले. 43 रन्सची पार्टनरशिप. त्यांचे ओनर सुद्धा खुश आहेत ज्या प्रकारे बॅटिंग झाली आहे. पहिले गोलंदाजांनी प्रभावित केलं होतं, इम्प्रेस केलं यंगस्टरने आणि बॅटिंग ओपनिंगच्या जोडीने खूप जास्त इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. समोरच्या दिशेला महेंद्रसिंग धोनी स्टाईल मध्ये मॅच फिनिश केली आहे. 10 बॉल राखून 47 धावा चेस केल्यात त्यामध्ये सचिन 11 टीमने. वेल प्लेड सचिन 11 संघ. थँक्यू विजय. आणि मी समाधानजी सावंत साहेबांना विनंती करेल की संघाचे ओनर की यायचं आहे. तुम्हाला इकडे आम्ही सन्मानित करतोय, तुमचा सत्कार करतोय. तुमच्या माध्यमातून एक संघ उतरलाय. मी मोरे मामांना विनंती करेल की समाधानजी सावंत यांच्या